टम्म फुगलेल्या या हिरव्या पुऱ्या नक्की आहेत तरी कशाच्या आणि त्या कशा बनवल्यात तुम्हाला पाहायचं आहे ना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा. या पुऱ्या आहेत पालकाच्या. पालक स्वच्छ निवडून घ्यायचा आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 पाण्याने. पालेभाज्या कापण्या अगोदर धुवून घेतल्या की त्यातील जीवनसत्वे तशीच राहतात. त्यामुळं पालक कापायच्या अगोदर धुवून घ्यायचा आणि मग कापून घ्यायचा. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने किंवा अगदी ओबडधोबड तुम्ही पालक कापून घेऊ शकता. कारण पुढे जाऊन काय करायचंय ते तुम्हाला कळेलच. आता आपला पालक छान असा कापून तयार झालाय. तो बाजूला सरकवून घ्या आणि एक मिक्सरचं भांडं घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्या. त्यामध्ये 1 चमचाभर भाजून घेतलेलं जिरं घाला आणि मग आपण चिरून घेतलेला सगळा पालक यामध्ये घाला. मग काय, मिक्सरला छान बारीक पेस्ट होईपर्यंत हे फिरवून घ्या. अशा पद्धतीची पेस्ट तयार करा. मग नेहमीच्याच आपल्या गव्हाच्या चपात्यांसाठी वापरणारं गव्हाचं पीठ घ्या. त्यामध्ये ही पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घाला आणि पाणी न घालता हे पीठ छान मिळून घ्या. मस्तपैकी पिठाचा गोळा तयार करायचा आहे. लागलं तर अगदी किंचित पाणी आपल्याला वापरायचं. आणि हो, हा गोळा अगदी सैलसर किंवा अगदी घट्ट असा मळू नका. नॉर्मल पुऱ्यांसाठी आपण जसा गोळा मळून घेतो त्या पद्धतीने कणकेचा छान असा गोळा तयार करून घ्या. कणकेचा गोळा हळूहळू तयार होते. कणकेचा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय किती मऊसूत आणि छान असा गोळा तयार झालाय. आणि रंग काय सुरेख रंग आलाय नाही, अगदी हिरवागार. पावसाळ्यात असो किंवा कोणत्याही वेळी ह्या पालकाच्या पुऱ्या चहासोबत खायलाही खूप छान लागतात. आता आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्यात. एक 10 ते 15 मिनिट मी हा गोळा असाच ठेवून दिला होता, म्हणजे पीठ छान मुरतं. आता ह्याचे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात किंवा एकच मोठी चपाती लाटून घ्यायची आणि कोणत्या तरी वाटीने किंवा झाकणाने ह्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात, सारखाच आकार येतो. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटून घ्या. अशा पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्यात. आता मस्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकताय पुरी तेलामध्ये टाकल्या कशी टम्म फुगती येते. अगदी मस्त टम्म फुगलेल्या गुबगुबीत अशा ह्या पालकाच्या पुऱ्या मस्त लागतात. तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खा, श्रीखंडसोबत, पुरी भाजी म्हणून खा किंवा चहासोबत किंवा अगदी तशाच खाल्ल्या तरी ह्या पुऱ्या खूप छान लागतात. एकदा नक्की बनवून बघा आणि हो, आवडलं तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मगच पुढे जा. थँक्यू.